स्वाक्षरी अभियान चालू आहे, काय बोलतो? स्वाक्षरी अभियान यासाठी आहे. मी प्रशांत महाडिक, शाखाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रभाग क्रमांक 36. सरकारने जे काही धोरण चालवलंय, आज नागरिकांच्या मतांना किंमत देत नाही, म्हणून ती मतं नोंदवण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. शालेय शिक्षणात पहिलीपासूनच एक तिसरी भाषा कंपल्सरी म्हणून नोंदवत आहेत. मुलांना, पहिलीच्या विद्यार्थ्यांना आज तिसरी भाषा ती हिंदी किंवा इतर देखील कोणती असेल ही अधिकृतपणे ज्या पद्धतीने कंपल्सरी म्हणून करतायत, त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही नागरिकांच्या, पालकांच्या स्वाक्षऱ्या नोंदवतोय की लहान मुलांना ती समज नाहीये. सरकार कधी सांगतं केलंय, नाही केलंय. सरकारने एक पळवाट ठेवलेली आहे की साधारणतः 20 विद्यार्थी जर एकत्र आले आणि त्यांनी जर मागितली एक भाषा, तर ती विद्यार्थ्यांना शिकवायची. पहिलीचा विद्यार्थी मागायला जाणार नाही भाषा. पहिलीच्या विद्यार्थ्याला, आणि आम्ही सुद्धा मराठीतून शिकलो, आज चांगल्या कामाधंद्यावर आहोत आणि मराठी ही संस्कृती इकडे आहे. आज अटके पार जो महाराजांनी झेंडा रोवला, त्यानंतर हा महाराष्ट्र घडला आणि आज सर्व राज्यांमध्ये सर्व सुखसोयीनी युक्त असा हा महाराष्ट्र आहे. पण या महाराष्ट्राने जे मन मोठं ठेवलंय सर्वांना कामधंद्यासाठी, आज कुठेतरी त्या गोष्टीमध्ये मराठीची गळचेपी व्हायला लागलेली आहे. मराठी माणसाला दाबलं जातंय, मराठी आवाज दाबला जातोय. आम्हालाही कोणत्या भाषेचा असा विरोध असा नाही. प्रत्येक भाषा ही सुंदर असते आणि भाषा ही काय एका दिवसात घडत नाही. त्याच्यासाठी जडणघडण असते, त्यांची संस्कृती असते. इथे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांपासूनची इथे संस्कृती आहे, रामदास महाराजांची संस्कृती आहे. आज ही संस्कृती कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न होतोय आणि ह्याच्यामधलं लॉजिक हे मला वाटतं सर्वसामान्य माणसं जे आहेत त्यांच्या सुद्धा आता लक्षात आलंय. एक मागची विधानसभा झाली लाडकी बहीण, आता लाडकी बहिणीचा जो क्रेज संपत आला किंवा आता द्यायला पैसे नाही किंवा सांगायला कारण नाही. मग ह्या निवडणुकीला पण एक काहीतरी मुद्दा पाहिजे. मुद्दा मला वाटतं इथे महाराष्ट्रात आपण बघतो, हिंदी मराठी सर्व माणसं गुन्हे गोविंदाने राहतात, परंतु ह्या गोष्टीला सरकारच्या नजरेतून जे खेळवलं जातंय की आज हिंदी भाषिकांना दाखवलं जातंय की आम्ही तुमचे चाहते आहोत, आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे मराठी तुम्हाला विरोध करताय. मराठी असा का प्रयत्न नाही. मला वाटतं जो मुलगा ज्या आईच्या पोटी जन्माला आला, तिचा जेव्हा अपमान होणार किंवा तिच्यावर अन्याय होणार, तेव्हा तो विरोध करणार. आम्ही या महाराष्ट्रात जन्मलो, या महाराष्ट्राची आमची जन्मभूमी आहे. 109 हुतात्मे झालेले या ठिकाणी मराठी वाचवण्यासाठी, महाराष्ट्र घडवण्यासाठी. ह्या गोष्टीसाठी जर ही गोष्ट दाबली जात असेल, आज सरकारने मला वाटतं मराठीला दर्जा दिलेला आहे. हा दर्जा कशावर आहे? कागदावर आहे की काय, की फक्त सांगण्यासाठी केला होता? जागतिक जो दर्जा दिलेला आहे तो दर्जा असं तोंडी दिलेला आहे. जर दर्जा दिलाय तर तो दिसला पाहिजे. एका साईडला एक दर्जा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला आपण ती भाषा संपवण्याचा प्रयत्न करायचा. परंतु हे महाराजांपासूनचा हा इतिहास आहे, मराठ्याचा हा इतिहास आहे. भाषा ही अशी संपणार नाही आणि बाकी पक्षांचं तर माहित नाही, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसासाठी, मराठी मनासाठी, मराठी भाषेसाठी आणि या महाराष्ट्रासाठी आम्ही जीवाच्या आकांतापासून काम करतो. बऱ्याचशा केसेस वगैरे महाराष्ट्र सैनिकांच्या आहेत. मला वाटतं महाराष्ट्र सैनिकांवर जेवढ्या केसेस झाली ह्या इतर पक्षात नसतील देखील, इतर पक्षाच्या नेत्यावर देखील नसतील. पण ह्या सर्व गोष्टी आम्ही ज्या करतो ह्या महाराष्ट्रासाठी धडपड करतो. कुठल्या भाषेचा कोणाचा आपण तिरस्कार करत नाही, काही नाही. परंतु आमची मायबोली हिची जेव्हा गळचेपी व्हायला जाते त्यावेळेला असं पाऊल उचलावं लागतं. सरकारला चांगल्या शब्दात सांगतोय परंतु ते कळत नाही. त्यामुळे आता सरकारचं कान उघडण्यासाठी 5 तारखेला साहेबांनी मोर्चा सांगितलाय. तो देखील मोर्चा हा सर्व नागरिकांना साहेबांनी सांगितलेलं आहे की पक्षाचा झेंडा नसेल, काही नाही. एकच अजेंडा, मराठी, आपली मराठी टिकली पाहिजे, आपल्या मराठीवर अन्याय होतो हे ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय. आणि महाराष्ट्री नाही होत तरी एक खंत देखील आहे. मला वाटतं मागच्याच 1-1.5 महिन्याआधी मला वाटतं अशोक सराफ यांना पुरस्कार दिला गेला महाराष्ट्रात. आज जेवढे पद्मश्री आहेत, महाराष्ट्र भूषण आहेत, जेवढे पुरस्कार होते आहेत, किंवा नाना पाटेकर असतील, माधुरी दीक्षित असतील, प्रशांत दामले असतील, हे एवढे मोठमोठे नट जे आहेत, आज कोणीही मराठीचे गळचेपी होताना एक साधी त्यांचं मत नोंदवायला तयार नाहीये. एवढं दडपण ह्या सरकारचं लोकांवरती आहे. लोक त्यांना दाखवलं जातंय ज्या पद्धतीने तसं नाही आहे. आज काही जर बोलायला घाबरतायत. एक साधारणतः आपली मतं तर मांडू शकतात. सचिन तेंडुलकर सारखे एक महान व्यक्ती आहे, मराठी आहे, या महाराष्ट्राच्या मातीत घडलेली आहे. आज अशी लोक या ठिकाणी आपली मतं देखील नोंदवत नाहीये. तर हा जो सरकारचा दबाव आहे, सरकारची हुकुमशाही करते. आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदी नाहीये आणि हिंदू धर्मासाठी सरकारला दाखवायचं असेल तर आम्ही देखील झगडतोय त्यासाठी. आणि हिंदू धर्मासाठी आम्ही सर्वतोपरी सगळ्या काही गोष्टी करायला तयार आहोत. माझं पूर्ण नाव दिनेश कुमार नायर.
मराठी शाळेत मी एक शिक्षक आहे, मला एक अभिमान आहे. मेन मी साऊथ इंडियन आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. पण मला असं वाटतं की आपण कुठेही असलं तरी आपल्याला मेन महत्वाची गोष्ट आपल्या त्या जागातल्या ते जिथे आपण राहतो तिकडचं भाषा बोलण्याची गरज आहे. आपल्या जेवढं येतो तेवढं तरी बोलण्याचा प्रयत्न केलं की आपण सुधार करू शकतो. आपण एकमेकांसोबत भाऊ बहीण भावंड होऊन मस्तपैकी राहू शकतो. कारण भांडण याच्यामुळे होतो, काय जण मराठीला एकदम कमी म्हणून तर मीच म्हणून सांगतात, ते चुकीचं आहे. मला असं वाटतं की सगळी भाषा समान आहे. तसंच आपल्या महाराष्ट्रात मराठी खूप महत्वाचं आहे. मराठी भाषा तसंच खूप महत्वाप्रमाणे बोलायचंय आणि त्याचं मूल्य द्यायचंच आहे. इम्पॉर्टन्स गरज आहे, कारण आपण महाराष्ट्र स्टेट मध्ये आहोत इकडे, म्हणून ते गरजेचं आहे. तसं केरळामध्ये मल्याळम, तमिळनाडूमध्ये तमिळ, कर्नाटकामध्ये कन्नडा आणि आंध्रा साइड मध्ये तेलुगू. मग असं आपल्या इकडे आपल्या भाषेला महत्व द्यावं लागतं. आपण एवढंच करायचंय की आपण एकमेकांसोबत दुसऱ्यांना मार्गदर्शन करावे. तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही मराठी बोलण्याचा प्रयत्न करावे. तुम्ही मराठी नाही आलं तर नाही जाणार, तुम्ही काय करू शकता. असं भांडण करायचं नाही, आपण स्वतःही करायचं नाही, ते लोक सुद्धा करायचं नाही. आपण चांगलंपणे गोडपणे बोलून भाऊ बहीण सारखं मस्त राहू, शिकू आणि पुढे जाऊ.